नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना आणि इतर जे निराधार व्यक्ती आहे, जे पेन्शन घेत आहे, त्यांना खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच की गेले 26-27 तारीख ही उलटून गेली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या डिसेंबरच्या हप्त्याचा जमा झालेला नाही आहे. परंतु आता सगळे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते. कारण की काय सांगितलं गेलं आहे की 25 तारखेपासून पैसे खात्यावर येतील. पण प्रत्यक्षात 25 तारीख गेली, 26 ही गेली, 27 ही गेली, परंतु पैसे जमा झालेले नाही. परंतु गोंधळात पडलेला हा जो विचार होता, म्हणजेच की आता खरी परिस्थिती काय आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 25 तारखेपासून डिसेंबरचा हप्ता खात्यांवर जमा होईल असे म्हणून अनेक जण 25 तारखेच्या सकाळी खाते चेक करत होते. 26 तारखेलाही परत चेक करत होते. परंतु प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यांवर अजून एकही रुपया आलेला नाही. म्हणून लोक चिडत आहे. परंतु फोनवर सतत विचारणा सुरू आहे की मेसेज करताय, मला कमेंट करताय की पैसे कधी येणार आहे. व 23 आणि 24 तारीख डिसेंबर रोजी डीबीटी पोर्टल बंद होतं व रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टल चालूच नव्हतं. पोर्टल बंद केलं तर कारण त्यामुळे पैसे टाकण्याची प्रोसेस चालू असते. परंतु हे नवीन नाही. दर महिन्याला काय आहे की पोर्टल 1 किंवा 2 दिवस बंद राहतं. त्यांच्यानंतर थेट पैसे खात्यांवर जमा होतात. म्हणून सगळ्यांनाच वाटतं की 23 आणि 24ला पोर्टल बंद, म्हणजेच की 25 आणि 26ला पैसे नक्की येतील खात्यांमध्ये. परंतु असे पैसे काही आलेले नाहीये. परंतु या संदर्भातील कार्यालयीन कर्मचारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला तेव्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समजली की अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं, डिसेंबरच्या हप्त्याच्या पैशाचं वितरण अडचणीत आहे. म्हणजेच की पैसे येणार नाहीत असं नाही सांगितलं, पण प्रक्रिया अडकल्यामुळे विलंब झालेला आहे. परंतु असा म्हणजेच की शेतात पाणी आलंय किंवा पण वीज नसल्यामुळे मोटार सुरू होत नाही असं पोहोचायला उशीर होतो. तसंच या निधीमध्ये पण वितरणाला अडचण असल्यामुळे पैसे थांबलेले आहेत. म्हणजेच की गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे व पैसे खात्यावर जमा होऊ शकतात हे ऐकून सगळ्यांना थोडासा दिलासा मिळतोय. परंतु एकच प्रश्न डोक्यामध्ये येत आहे की लवकरात लवकर हे पैसे म्हणजेच की लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हे यायला पाहिजे. धन्यवाद.